Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a very fantastic story from standard 7th English book and it is 4.5 from The Selfish Giant. मित्रांनो, आजचा हा जो पाठ आहे हा ऑस्कर फिंगल ओ फ्लेरिट विल्स वाईड या लेखकाच्या द सेल्फिश जायंट या गोष्टीच्या पुस्तकातून या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी घेतलेला आहे. मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल I would like to read introduction passage of this story, then I will try to explain all the meaning in Marathi because it will get you understanding this story. So first of all, read after me. You can read after me also. Actually the name of this author is very long, so pay attention while reading. You can see here Oscar Fingal O फ्लेरिट विल्स वाईल्ड एवढं मोठं नाव आहे त्या लेखकाचं. ही वॉज ॲन आयरिश प्लेराईट, नॉवेलिस्ट, एसिस्ट अँड अ पोएट. तर मित्रांनो, ऑस्कर फिंगल ओ फ्लेरिट विल्स वाईड ही वॉज ॲन आयरिश प्लेराईट. आता आयरिश हे त्यांचं विशेषण आहे. आयर्लंड नावाचा एक देश आहे. तुम्ही जर आपल्या जगाचा नकाशा पाहिला तर इंग्लंड देशाच्या शेजारी किंवा ग्रेट ब्रिटनच्या शेजारी डाव्या बाजूला एक समुद्रातलं एक मोठं बेट आहे, त्याला आयर्लंड असं आपण म्हणतो. तर त्या आयर्लंडचे हे रहिवासी होते. थोडक्यात हे ऑस्कर वाईल्ड असं पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो, ऑस्कर वाईल्ड. तर या ऑस्कर वाईल्डनी हे लहान मुलांसाठी लिहिलेली एक गोष्ट आहे, द सेल्फिश जायंट. तर द सेल्फिश जायंट म्हणजे काय, तर द सेल्फिश जायंट म्हणजे एक स्वार्थी राक्षस. या राक्षसाची या ठिकाणी गोष्ट तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली आहे. पुढे पहा, इथे हे प्लेराईट होते. प्लेराईट म्हणजे नाटककार होते. नॉवेलिस्ट होते. नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरी लिहिणारे. त्यानंतर एसिस्ट म्हणजे निबंधकार होते आणि पोएटसुद्धा होते. एवढ्या म्हणजे जे लिटरेचर असतं, साहित्य असतं भाषेतलं, त्या भाषेतल्या सगळ्या प्रकारांच्या मध्ये ऑस्कर वाईल्डचं नाव घेतलं जातं. पुढे पाहूया. द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी फॉर चिल्ड्रन विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट हू बिल्ड्स अ वॉल to keep children out of his garden, but learns compassion from the innocence of the children. तर पहा मित्रांनो, द सेल्फिश जायंट ही एक काल्पनिक कथा आहे आणि ही मुलांसाठी लिहिली गेलेली कथा आहे. ही कथा या गोष्टीतल्या राक्षसाभोवती फिरत राहते. विच रिव्हॉल्व्स म्हणजे गोल फिरणे. थोडक्यात रिव्हॉल्व्स अराउंड, त्या राक्षसाचं जे पात्र आहे जायंटचं, त्या जायंटच्या भोवती ही गोष्ट फिरत राहते. आणि त्या जायंटने काय केलेलं असतं, मुलं बागेमध्ये, त्याची एक बाग होती सुंदर, आणि त्या बागेमध्ये मुलं येऊ नयेत म्हणून त्या बागेभोवती एक भिंत बांधलेली असते. परंतु नंतर मग त्याच्या लक्षात येतं, त्याच्या असं लक्षात येते की त्याच्या मनामध्ये दया निर्माण होते, दया उत्पन्न होते. कंपॅशन मीन्स दया. मग ही दया का निर्माण होते, तर तो जेव्हा त्या मुलांचं इनोसन्स पाहतो, त्यांचा निष्पापपणा पाहतो, निरपराधीपणा पाहतो त्या मुलांचा, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये कंपॅशनची निर्मिती होते, दयेची निर्मिती होते. आणि मग त्याच्या स्वभावामध्ये कसा बदल होतो हे सगळं आपल्याला या गोष्टीमध्ये पाहायचं आहे. सो यू हॅव टू पे फुल अटेन्शन बिकॉज धिस वन इज व्हेरी लास्ट स्टोरी फ्रॉम युअर बुक. ओके. फ्रॉम द सेल्फिश जायंट. तर जायंट म्हणजे राक्षस, सेल्फिश म्हणजे स्वार्थी. या स्वार्थी राक्षसाची आपण या ठिकाणी गोष्ट पाहत आहोत. ठीक आहे, चला सुरू करतो. एव्हरी आफ्टरनून ॲज दे वेअर कमिंग फ्रॉम स्कूल द चिल्ड्रन यूज्ड टू गो अँड प्ले इन द जायंट्स गार्डन. पहा, रोज दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर
मुलांना सवय झाली होती की त्या राक्षसाच्या बागेमध्ये जायचं आणि खेळायचं. मित्रांनो, या ठिकाणी एक फ्रेज दिसते, यूज्ड टू, म्हणजे ची सवय होणे. एखाद्या गोष्टीची जेव्हा सवय होते त्यावेळेस आणि ते आपल्याला जेव्हा वाक्यातून सांगायचं असतं त्यावेळेस यूज्ड टू ही फ्रेज आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पुढे पहा. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन. आता हे बागेचं वर्णन आहे पहा. मग वर्णन करणारे शब्द तुम्ही लक्षात घ्या. इट वॉज अ लार्ज, मोठी होती, ऐसपैस होती. लवली, लवली म्हणजे सुंदर बाग होती. विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास, मऊ गवत होतं त्या बागेमध्ये. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. And there were 12 peach trees that in the springtime broke out into delicate blossoms of pink and pearl, and in the autumn bore rich fruit. तर पहा, या ठिकाणी ही जी बाग आहे ना, या बागेचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे. ती लार्ज होती, लवली होती आणि हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. आकाशातल्या ज्या चांदण्या असतात ना, त्या चांदण्यांसारखी फुलं, सुंदर सुंदर फुलं त्या बागेमध्ये उमललेली असायची. देअर वेअर 12 पीच ट्रीज. पीच नावाचं एक म्हणजे फळझाड आहे पीच. तुम्ही पाहिलेलं पण असेल, नसेल तर गुगलवर तुम्ही जाऊन पीच ट्रीज सर्च करा, तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्याच्या बागेमध्ये 12 पीच वृक्षांची झाडं होती. इन द स्प्रिंग टाईम, स्प्रिंग टाईम म्हणजे वसंत ऋतूचा जो काळ असतो त्यावेळी साऱ्या सृष्टीला बहर येतो, तसं इन द स्प्रिंग टाईम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लॉसम्स ऑफ पिंक अँड पर्ल. तर ते पिंक आणि पर्ल जे रंगांची नावं दिलीत, गुलाबी आणि मोत्यांच्या रंगांनी ते डेलिकेट ब्लॉसम्स, त्याला बहर यायचा, अतिशय नाजूक फुलं त्याला लागायची त्या पीच ट्रीजला. अँड इन द ऑटम बोर रिच फ्रूट. आणि ऑटममध्ये, ऑटम म्हणजे शरद ऋतू, शरद ऋतूमध्ये ती झाडं फळांनी भरून जायची. द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज अँड सॅंग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रन यूज्ड टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. आणि पक्षी त्या झाडांच्यावर बसायचे आणि सॅंग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रन यूज्ड टू, आणि ती गाणी गायची, ती पक्षी सुंदर गायन करायचे. आणि मग मुलं काय करायची, ती खेळत असताना ती थांबायची मुलं. दे यूज्ड टू, त्यांना सवय झाली होती की थांबायचं आणि थांबून काय करायचं, त्यांच्या गेम, त्यांचे जे खेळ चालायचे ते थांबवायचे. कशासाठी? लिसन टू देम, त्या पक्ष्यांना ऐकण्यासाठी ते थांबायचे. हाऊ हॅपी वी आर दे क्राईड टू इच अदर. आणि मग ते एकमेकांशी बोलायचे. क्राईड म्हणजे तसं CRY क्राय म्हणजे रडणे, परंतु क्राईड म्हणजे एकमेकांशी ओरडणे, एकमेकांशी संभाषण करणे. हाऊ हॅपी वी आर, आपण किती आनंदी आहोत, असं ती मुलं एकमेकांना म्हणायची. वन डे द जायंट केम बॅक. एके दिवशी तो राक्षस परत आला. ही हॅड बीन टू व्हिजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ऑग and had stayed with him for 7 years. तर त्याचा एक मित्र होता त्या राक्षसाचा, कॉर्निश ऑग नावाचा. and he had been to visit his friend. तो राक्षस त्याच्या मित्राला भेटायला गेलेला होता. he had been, भेटायला गेलेला होता. त्या मित्राचं नाव होतं कॉर्निश ऑग. and had stayed with him for 7 years. आणि त्याच्याबरोबर तो त्या ठिकाणी 7 वर्ष राहिला होता. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. आणि मग 7 वर्षांनी त्याने ठरवलं की आता आपण आपल्या किल्ल्यामध्ये परत जायचं. त्याचा स्वतःचा किल्ला होता, ओन कॅसल. व्हेन ही अराइव्ड ही सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन. जेव्हा तो पोहोचला त्याच्या किल्ल्यामध्ये तेव्हा त्याने पाहिलं की मुलं, ती खेळणारी मुलं, गार्डनमध्ये खेळणारी मुलं त्याने पाहिली. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तुम्ही इथं काय करत आहात? ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस अँड द चिल्ड्रन रॅन अवे. तो अतिशय
कर्कश अशा आवाजात बोलला. कर्कश आवाजात बोलला, अरे इथे काय करत आहात? आणि हे ऐकून लगेच मुलं पळून गेली दूर. रॅन अवे. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन सेड द जायंट. जायंट म्हणाला, माझी बाग ही माझी स्वतःची बाग आहे. एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट. प्रत्येकाला हे माहीत आहे. अँड आय विल अलाउ नोबडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. मला सोडून या बागेमध्ये जाण्याची मी कोणालाही परवानगी देणार नाही. आय विल अलाउ म्हणजे मी परवानगी देणार नाही. आय विल इथे भविष्यकाळ आहे बा. आय विल अलाउ नोबडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. सो ही बिल्ड अ हाय वॉल ऑल अराउंड इट. आणि म्हणून त्याने तिथे एक भिंत बांधून घेतली त्या बागेभोवती. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. आणि तिथे एक नोटीस बोर्ड लावून टाकला. काय लावला नोटीस बोर्ड? ट्रेस पासर्स विल बी प्रोसिक्युटेड. तर ट्रेस पासर्स म्हणजे काय? अतिक्रमण करणारे. त्याच्या बागेमध्ये आतमध्ये जी लोक येतील ना त्यांच्यावर फिर्याद दाखल केली जाईल असं त्याने तिथे नोटीस बोर्ड लावून टाकली. ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. तो अतिशय स्वार्थी असा राक्षस होता. यू कॅन सी हिअर द पिक्चर ऑफ दॅट सेल्फिश जायंट अँड हिज कॅसल इज हिअर. ओके, दिस वन इज द कॅसल, दिस इज जायंट, द सेल्फिश जायंट. मोठा दाखवला एकदम. अँड दीज आर चिल्ड्रन. ओके, ही मुलं तिथे बागेमध्ये खेळायला आलेली होती. ओके, वी आर मूव्हिंग फर्दर. ओके. The poor children had now nowhere to play. आता त्या गरीब मुलांना खेळायला कुठे जागाच राहिली नव्हती. They had nowhere to play. They tried to play on the road. त्यांनी रस्त्यावर खेळायचा प्रयत्न केला. They tried. But the road was very dusty and full of hard stones. परंतु रोड तो सगळा असा धुळीने माखलेला होता आणि फुल ऑफ हार्ड स्टोन्स, मोठमोठाले दगड होते त्या ठिकाणी. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि मुलांना ते आवडलं पण नाही. मग दे यूज्ड टू वॉन्डर राऊंड द हाय वॉल्स व्हेन देअर लेसन्स वेअर ओव्हर. जेव्हा शाळेतले पाठ संपायचे त्या मुलांचे त्यावेळेस मुलं काय करायचे? त्या भिंतीभोवती भटकायचे. वॉन्डर म्हणजे भटकणे. त्या भिंतीभोवती भटकायचे. अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. आणि त्या भिंतीच्या आतमध्ये जी बाग होती सुंदर त्या बागेविषयी एकमेकांना सांगायचे. काय सांगायचे ते? हाऊ हॅपी वी वेअर देअर. आपण तेथे किती आनंदी होतो. दे सेड टू इच अदर. असं ते एकमेकाला म्हणायचे. देन द स्प्रिंग केम. नंतर वसंत ऋतू आला. पहा, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर लिटिल ब्लॉसम्स अँड लिटिल बर्ड्स. आणि मग वसंत ऋतू आल्यावर सगळीकडे त्याच्या देशामध्ये सगळ्या झाडांच्यावर बहर यायला सुरुवात झाली. सगळ्यांना छोटी छोटी फुलं, काळ्या फुलं लागायला लागली. पक्षी दिसायला लागले इकडे तिकडे. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. फक्त या राक्षसाच्या बागेमध्ये मात्र अजूनही हिवाळाच होता. विंटर म्हणजे हिवाळा. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट ॲज देअर वेअर नो चिल्ड्रन. आता त्या बागेमध्ये लहान लहान मुलं नव्हती आणि म्हणून पक्ष्यांनी तिथं जाऊन गायन करावं असं काही त्यांना वाटलं नाही. बर्ड्स डिड नॉट केअर. तिथे जाऊन गाणं गायची काळजी घेतली नाही त्या पक्ष्यांनी. म्हणजे इथे ॲज देअर, इथे अर्थ लक्षात घ्या थोडंसं वाक्याचा. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट. पक्षी का गेले नाहीत? ॲज देअर वेअर नो चिल्ड्रन. कारण तिथे मुलं नव्हती. अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉसम. आणि झाडं विसरून गेली. त्यांना बहर येतो, छोटी छोटी फुलं येतात, हे सगळं ती विसरून गेली. ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉसम, बहरायचीच विसरून गेली. Once a beautiful flower put its head out from the grass. एकदा एका सुंदर फुलाने जमिनीतून डोकं वर काढलं, त्या गवतातून वर डोकं काढलं. But
When it saw the notice board, it was so sorry for the children. जेव्हा त्या फुलाने, छोट्याशा फुलाने तो नोटीस बोर्ड वाचला तेव्हा त्या मुलांविषयी त्याच्या मनामध्ये खूप दुःख निर्माण झाले. He was so sorry for the children that it slipped back into the ground again. आणि ते जे फूल होतं वरती आलेलं ते पटकन जमिनीमध्ये गेलं. Slipped back into the ground again and went off to sleep. आणि झोपायला निघून गेलं. पुढे काय झालं पहा. The only people who were pleased were the snow and the frost. आता ओनली पीपल म्हटलंय, लोक. ओनली पीपल कोणते आनंदी होते, प्लीज्ड म्हणजे कोणते खुश होते दोन लोक, तर ते होते स्नो अँड द फ्रॉस्ट. आता स्नो अँड द फ्रॉस्ट म्हणजे स्नो म्हणजे बर्फ आणि फ्रॉस्ट म्हणजे दव, गोठलेलं दव. तर हे दोन लोक मात्र खुश होते. आता पहा बरं का, बर्फ निर्जीव असतं, स्नो फ्रॉस्ट म्हणजे ते सुद्धा निर्जीव असतं. मग यांना लेखकाने काय म्हटलंय, पीपल, यांना लोक हा शब्द वापरलाय. म्हणजेच या निर्जीव वस्तूंचं त्याने काय केलं लेखकाने, पर्सोनिफिकेशन. याला काय म्हणायचं, पर्सोनिफिकेशन. जसं आपल्या मराठी भाषेमध्ये अलंकार असतात आणि त्या अलंकारांमध्ये चेतन गुणोक्ती नावाचा एक अलंकार आहे पहा. चेतन गुणोक्ती म्हणजे ज्या काही निर्जीव वस्तू असतात त्यांना मानव संबोधायचं आणि मानवांच्या ज्या हालचाली असतात, ज्या क्रिया असतात, त्या क्रिया त्या निर्जीव वस्तूंना जोडून द्यायच्या. याला म्हणायचं चेतन गुणोक्ती अलंकार. तसं ते पर्सोनिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. पुढेही आपल्याला पाहायला मिळेल. तर आणि मराठीमध्ये एक गाणं तुम्हाला माहीत आहे का, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. तर या ठिकाणी चाफा हा वृक्ष आहे. मग तो काही माणसासारखा बोलतो का, हलतो का, परंतु त्या ठिकाणी चाफा बोले ना असं कवीने काय केले, वापर केलेला आहे. यालाच म्हणायचं चेतन गुणोक्ती अलंकार. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहत तसं आपल्याला पुढे पण पाहायला मिळेल. पुढे जाऊया. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन धिस गार्डन दे क्राईड. पहा बरं का, ते जे आलेले होते ना दोन, स्नो आणि फ्रॉस्ट, ते काय म्हणतात, स्प्रिंग हॅज फॉरगॉटन, वसंत ऋतू विसरून गेलेला आहे या गार्डनला. धिस गार्डन, या गार्डनला वसंत ऋतू विसरून गेलाय. सो वी विल लिव्ह हिअर ऑल इयर राऊंड. आपण वर्षभर, आपण आता म्हणून या ठिकाणी आपण वर्षभर राहू शकतो, राहू. वी विल भविष्यकाळ आहे. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर अराउंड म्हणजे अगदी वर्षभर आपण या ठिकाणी राहू. द स्नो कव्हर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोक. तो जो बर्फ होता ना, त्या बर्फाने सगळं ते गवत आच्छादून घेतलं. कशाने, विथ हर ग्रेट व्हाईट क्लॉक. क्लॉक म्हणजे अंगरखा. बर्फ म्हणल्यावर तुम्ही पाहिला असेल चित्रामध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये, बर्फ एखाद्या समजा एखाद्या कंट्रीमध्ये की बर्फ पडायला जर सुरुवात झाली तर सगळा भूभाग, सगळी घरं, सगळी झाडं अगदी बर्फाने आच्छादित होऊन जातात. सगळीकडे बर्फ पाहायला मिळते, पांढरं शुभ्र. तसं त्या किल्ल्यामध्ये सगळीकडे, त्या गार्डनवर, त्या किल्ल्यावर सगळीकडे बर्फाचा थर साचला. अँड द फ्रॉस्ट पेंटेड ऑल द ट्रीज सिल्वर. आणि प्रत्येक झाडावर त्या फ्रॉस्टचा थर बसला. पेंटेड म्हणजे रंग दिला थोडक्यात पांढरा. ट्रीज सिल्वर, चांदीसारखा रुपेरी रंग दिला. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम. मग त्यांनी काय केलं, उत्तरेकडचा जो वारा होता ना त्याला बोलावून घेतलं त्यांच्याबरोबर राहायला. अँड ही केम, तो आला. ही वॉज रॅप्ड इन फर्स अँड ही रोर्ड ऑल डे अबाउट द गार्डन. आता त्याने पांघरून घेतलेलं होतं, रॅप्ड इन फर, अँड ही रोर्ड ऑल डे अबाउट द गार्डन. आणि तो त्या बागेमध्ये दिवसभर असा गर्जना करत राहिला तो वारा. अँड ब्लू द चिमणी पॉट्स डाऊन. आणि ते जे चिमणी पॉट्स होते ते सुद्धा त्याने तिथे खाली पाडले. वाजवत राहिला तो, त्यातून आवाज काढत राहिला. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट ही सेड. ही जागा खूप आनंददायी आहे असं तो म्हणाला. वी मस्ट आस्क द हेल टू व्हिजिट. आपण हेलला सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला बोलवलं पाहिजे. हेल म्हणजे गारपीट करणारा पाऊस. ज्या पावसामध्ये खूप गारपीट होते, मोठमोठ्या गारांचा वर्षा होतो,
त्याला म्हणायचं हेल, HAIL. आणि मग तुमच्या एक लक्षात येते का, ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत. हेल झालं, स्नो झालं, फ्रॉस्ट झालं, त्यानंतर नॉर्थ विंड झालं, हे सगळे नुकसान करत आहेत तिथे. सो द हेल केम, मग त्यांनी बोलवल्यावर हेल पण त्या ठिकाणी आलं. एव्हरी डे फॉर 3 hours ही रॅटल्ड ऑन द रूफ ऑफ द कॅसल टिल ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट्स. बघा त्या ठिकाणी तो 3 तास थांबायचं ते हेल, आणि ते काय करायचं, सगळं खडबड खडबड आवाज करायचा, रॅटल्ड, खडबड खडबड आवाज करायचा छतावर. आणि त्या छतावरची जी कौलं होती ना, स्लेट्स म्हणजे कौलं, तर ती कौलं त्याने मोस्ट ऑफ द स्लेट्स ब्रोक, त्याने जास्तीत जास्त ती कौलं मोडून टाकली, सगळी फोडली. अँड देन ही रॅन राऊंड अँड राऊंड द गार्डन ॲज फास्ट ॲज ही कुड गो. तो जेवढ्या जोराने जाऊ शकेल तेवढ्या जोराने तो त्या बागेमध्ये फिरत राहिलंच हेल. आता इथे ॲज फास्ट ॲज ही कुड गो, तो जेवढ्या जोरात जाऊ शकला तेवढ्या जोरात, असं ही रचना लक्षात घ्या. ॲज फास्ट ॲज. ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे, त्याने करड्या रंगाचा ड्रेस केलेला होता. अँड हिज ब्रेथ वॉज लाईक आईस, आणि त्याचा जो श्वास होता तो अगदी बर्फासारखा अतिशय थंड होता. पुढे पहा. आय कॅनॉट अंडरस्टँड व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग, सेड द सेल्फिश जायंट. मग सेल्फिश जायंटने मनाशीच प्रश्न विचारला, मला हे समजत नाही की वसंत ऋतू यायला इतका उशीर का झाला. ॲज ही सॅट ॲट द विंडो अँड लुक्ड आउट ॲट हिज कोल्ड व्हाईट गार्डन. तो म्हणजे हे कधी म्हणलं, तो बाहेर, तो जेव्हा खिडकीतून बाहेर पाहत होता, त्याचं जे अंगण होतं, बाग होती, ती सगळी थंड गोठून गेलेली होती आणि व्हाईट दिसत होती पूर्ण बाग. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये हे विचार आले, आय कॅनॉट अंडरस्टँड वाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग. पुढे म्हणतो, आय होप देअर विल बी अ चेंज इन द वेदर. तो म्हणतो, मला अशी आशा वाटते की तिथे हवामानामध्ये काही बदल झाला असेल. बट द स्प्रिंग नेव्हर केम, परंतु वसंत ऋतू कधीही तिथे आला नाही. नॉर द समर, म्हणजे तिथे उन्हाळा पण आला नाही. पहा रचना लक्षात घ्या. बट द स्प्रिंग नेव्हर केम नॉर द समर, वसंतही आला नाही आणि उन्हाळाही आला नाही. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. बाहेरच्या प्रत्येक बागेमध्ये आता ऑटम ऋतूमध्ये फळं पण लागली होती झाडांना, सोनेरी फळं लागली होती, गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. बट टू द जायंट्स गार्डन शी गेव नन, परंतु या राक्षसाच्या बागेला ऑटमने काहीही दिलं नाही. ही इज टू सेल्फिश ही सेड, शी सेड. ऑटम म्हणते, हा अतिशय स्वार्थी आहे. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर, आणि म्हणून त्याच्या बागेमध्ये नेहमी हिवाळाच राहिलेला होता. इथे पण पहा विंटरचं शी वापरलं आहे. त्यानंतर तिने काही दिलं नाही, असं मानवी त्यांना हालचाली किंवा मानवी ज्या वर्तणूक आहे ती त्यांना जोडलेली आहे त्या ऋतूंना, त्यालाच म्हणायचं पर्सोनिफिकेशन. तुम्हाला तिथे एक थिंक अँड आन्सरमध्ये तुम्हाला एक मुद्दा तो कव्हर करायचा आहे त्या बाबीवर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. अँड द नॉर्थ विंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्रीज. आणि त्या झाडांच्या मधून हा उत्तरेकडचा वारा, त्यानंतर हेल, स्नो यांनी सर्वांनी त्या झाडांच्या मधून नाचायला सुरुवात केली, नाचत होते. मित्रांनो, पुढे काय झालं हेही आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओतून आपण पुढचा भाग कव्हर करणार आहोत. I hope you all have understood this story very well. If you have any difficult word or any difficulty, you can comment me in comment box. I will try to solve your difficulties and I will give you a good explanation of that word. So thank you very much. Thank you for watching my video. Bye everyone.